स्टुडंट वेलकम टू दी चॅनल. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकविषयी बोलणार आहोत. ते म्हणजे ज्या YCMUच्या विंटर एक्झाम आहेत 2025 ते 26च्या, त्या कधीपासून स्टार्ट होत आहेत आणि कोणकोणत्या तारखेला तुमचे कोणकोणते पेपर आहेत आणि एक्झाम कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, एक्झाम पोस्टपोन झालेत का नाही, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर पहा, समोर तुम्हाला एक वेबसाईट दिसत असेल. ही आपली YCMUची ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके, तर क्रोमवर ही वेबसाईट तुम्ही सर्च करा, YCMUdigitaluniversity.com. ओके, आणि या प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर पहा, आपल्याला एक्झामचा जो नोटीस वगैरे आहे, एक्झामची जी टाईमटेबल वगैरे आहे, ते कुठं पाहायला मिळणार. वरती तुम्हाला काही टॅब दिसत असतील. पहा, यावर तुम्हाला जाऊन एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं. ऑल राईट, एक्झामिनेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे पहा, लेफ्ट साईडला तुम्हाला काही लिस्ट दिसेल एखादी. त्यावर तुम्ही डिसेंबर 2025, जानेवारी 2026 विंटर एक्झाम. ओके, असं काही तुम्हाला फर्स्ट जो नोटीस दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर जे आहे कोर्सेसची लिस्ट येईल आणि तुम्ही त्या कोर्सेसच्या लिस्ट पुढे पहा. इथे तुम्हाला अपलोड दिसेल आणि क्लिक हिअरचं ऑप्शन दिसेल, ॲज यू कॅन सी. तर या ज्या कोर्सेसच्या पुढे तुम्ही क्लिक हिअरवर क्लिक कराल त्या कोर्सचा टाईमटेबल जो आहे एक्झामचा तो तुमच्यासमोर येईल. ओके, गेट इट. इथे पहा, बॅचलर ऑफ आर्ट्स असेल तुमचा, MA मराठी, MA इंग्लिश, व्हॉटेवर MAचे जे काही तुमचे कोर्स असतील, MSc, BBA, डिप्लोमा कोर्सेस तुमचे असतील किंवा बॅचलरचे कोर्सेस असतील, सर्टिफिकेट कोर्सेस तुमचे असतील. ओके, तर या सर्व कोर्सेसची जी एक्झाम आहे ती साधारणतः 7 जानेवारीपासून स्टार्ट होत आहे. ओके, तर इथे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एका कोर्सचं टाईमटेबल दाखवते. इथे पहा, UG G02 तुम्हाला दिसत असेल, बॅचलर ऑफ कॉमर्स ॲज पर NAP 2020. ओके, हा जो कोर्स आहे याचा टाईमटेबल मी तुम्हाला दाखवते. समोर पहा, मी क्लिक हिअरवर क्लिक करते. ओके, अशा प्रकारे BComचा NAP पॅटर्नचा जो टाईमटेबल आहे तो माझ्यासमोर इथं आलेला आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. पहा, तर BComचा पहिला पेपर जो आहे अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंटचा तो 7 जानेवारीला आहे. ओके, 7 जानेवारी 2026ला. पेपर टायमिंग काय आहे? 10:30 ते 1 या प्रकारे तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर इंट्रोडक्शन टू बिझनेस असेल तुमचा, फायनान्शियल लिटरसी, ऑफिस मॅनेजमेंट अँड मेनी मॉर. इथे तुम्हाला सगळ्यांची डेट पाहायला मिळेल आणि टायमिंग पाहायला मिळेल. ओके, या प्रकारे 7 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंत इथं ज्या आहेत एक्झाम शो करत आहेत. ओके, तर यामध्ये ऑफकोर्स सगळे सब्जेक्ट तुमचे नसतीलच. यापैकी जे जे सब्जेक्ट तुमचे आहेत ते तुम्ही पहा आणि तो पेपर कोणत्या दिवशी आहे ते तुम्ही पहा. ओके, हे तुम्हाला कळाले असेल. ओके, आपल्या ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये त्या एक्झाममध्ये काही पेपर जे आहेत आपले ते पोस्टपोन झालेले आहेत. ओके, आता ते कोणकोणते पेपर पोस्टपोन झालेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवायचं आहे. इथे पहा, एक तुम्हाला मी नोटीस दाखवते. हे पहा, अशा प्रकारची जी नोटीस एक आहे ती आपल्या YCMU वेबसाईटवर आलेली आहे. आता मी नोटीस तुम्हाला इथं वाचून दाखवते. पहा, परिपत्रक 64 हिवाळी सत्र परीक्षा जानेवारी 2026 दिनांक 11, 14, 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांबाबत विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील अंतिम सत्र हिवाळी परीक्षा जानेवारी 2026 दिनांक 7 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दॅट इज MPSC वर्ग क परीक्षा रविवारी दिनांक 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दिनांक 11, 14 व 15 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व शिक्षणक्रमांच्या M11-7, P19, T19-7, M83 हे शिक्षणक्रम वगळून परीक्षांचे यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या
वेळापत्रकामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेले असून सदर परीक्षा यापूर्वी निर्धारित केलेल्या त्याच परीक्षा केंद्रावर व त्याच वेळेला खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येत आहे. ओके, तर M117, P90, T97, M83 हे ज्यांचे कोर्सेस आहेत, हे ज्यांचे शिक्षणक्रम आहेत, त्यांच्यासाठी ही नोटीस नाही आहे. ओके, त्यांच्या ज्या एक्झाम होत्या ज्या ज्या डेटला त्याच डेटला होणार आहे, त्यांना कुठलेही चेंजेस नाहीत. तर हे शिक्षणक्रम सोडून बाकी जे शिक्षणक्रम असतील तुमचे अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट तुमचे जे असतील त्यांच्यासाठी ही नोटीस आहे. तर पहा, नोटीसमध्ये सिम्पली काय दिलेलं आहे की तुमच्या परीक्षा ज्या आहेत 7 जानेवारीला स्टार्ट होणार होत्या, राईट. तर 7 जानेवारीपासून तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये 11, 14, 15, 16 या तारखेला ज्या परीक्षा तुमच्या होत्या, जो पेपर तुमचा होता या दिवशी, तो पोस्टपोन करून 11 जानेवारीचा तुमचा पेपर 22 जानेवारीला, 14 जानेवारीचा पेपर 23 जानेवारीला, 15 जानेवारीचा पेपर 24 जानेवारीला आणि 16 जानेवारीचा पेपर तुमचा 25 जानेवारीला या दिनांकांना तो पेपर पोस्टपोन करून आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, आणि या 11, 14, 15, 16 या डेट सोडून बाकी जे डेट होते तुमच्या पेपरला, सपोज 7 जानेवारीला कुठला होता तुमचा अकाउंटचा, 8ला बिझनेसचा, ओके कॉमर्सचं सांगते हे मी, BCOMचं, ते पेपर त्याच दिवशी आहेत. फक्त या 4 दिनांकाचे पेपर तुमचे पोस्टपोन करण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारची ही नोटीस आहे. ही नोटीस तुम्ही आपल्या YCME ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टाईमटेबल ही तिथून तुमचं तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक्झामविषयी तुमचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. ओके.